महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मूर्तिजापुरात गुटख्याचा महापूर, पोलीस प्रशासन सुस्त की अवैध धंदेवाल्यांशी दोस्ती मस्त। जिल्हा पोलीस अधीक्षकांचे या अर्थपूर्ण दुर्लक्षाकडे लक्ष जाईल का? मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन नक्की कुणाच्या आशीर्वादाने झोपेत? मूर्तिजापूर तालुक्यात गुटखा बंदीचा पुरता फज्जा उडाला असून अवैध विक्रेत्यांनी पुन्हा एकदा आपले जाळे घट्ट केले आहे। मात्र या सर्व प्रकारात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनची भूमिका अत्यंत संशयास्पद वाटत असून खाकी वर्दीची जरब संपली की काय असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत। एका बाजूला तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत जात असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र ढिम्म हलत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। पोलीस स्टेशनच्या नाकाखाली विक्री, तरीही कारवाई शून्य। शहरातील मुख्य चौकापासून ते पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरील टपऱ्यांपर्यंत गुटख्याची विक्री खुलेआम सुरू आहे। विशेष म्हणजे गुटख्याची साठेबाजी करणारे मोठे मासे शहरात मोकाट फिरत आहेत। मात्र शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे। ही केवळ डोळेझाक आहे की यामागे काही अर्थपूर्ण तडजोड झाली आहे, अशी चर्चा आता शहरात उघडपणे होत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नजरा। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याचे आदेश दिले आहेत। मात्र मूर्तिजापुरात त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे। स्थानिक पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन मूर्तिजापुरात विशेष पथकाद्वारे धाडी टाकण्याची गरज निर्माण झाली आहे। महत्त्वाचे प्रश्न जे पोलिसांना निरुत्तर करतात, शहरातील गुटख्याचे मुख्य डेपो पोलिसांना का दिसत नाहीत? अवैध विक्रेत्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ बघ्याची भूमिका का घेत आहेत? गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्ये सर्व आलबेल कसे? पोलीस केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाईचे नाटक करतात, पण जोपर्यंत मुख्य पुरवठादार आणि गोदामांवर धाडी पडत नाहीत तोपर्यंत हा विषारी खेळ थांबणार नाही। मूर्तिजापूर पोलिसांना नेमकी कोणाची भीती वाटते? एक त्रस्त नागरिक, मूर्तिजापूर। आता मूर्तिजापूर शहर पोलीस आपली झोप झटकून कृती करणार की जिल्हा पोलीस अधीक्षकांना हस्तक्षेप करावा लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दाससह दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर।